नमस्कार. जनविद्रोही न्यूज आवाज जनतेचा यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. आज आलो आपण अकलूजमध्ये. अकलूज या ठिकाणी बांधकाम कामगारासाठी अकलूज मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल याची सुविधा सुरू झालेली आहे आणि ही सुविधा आपल्या माळशिरस तालुक्यामधील सर्व व्यक्तींना अवेलेबल करून दिलेली आहे. तर त्याचे जे संस्थापक अध्यक्ष जे आहेत इथं डॉक्टर शिंदे सर इथं आपल्या सोबत उपस्थित आहेत. तर आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊयात. सरांनी हॉस्पिटल किती वर्ष झालं चालू केले आणि कशा पद्धतीने त्यांची सुविधा आहेत, तर आपल्याला मनोगत व्यक्त करतील आपल्या समोर डॉक्टर शिंदे सर. नमस्ते. मी विकास राजाराम शिंदे, अकलूज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा संस्थापक. हे अकलूज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गेल्या 3 ते 4 वर्ष झालं पूर्ण चालू होऊन. त्या अकलूज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आरोग्य योजना या सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधा अंतर्गत सर्व आधारावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये केलेल्या जातात. याच्यामध्ये यूरोलॉजी असेल, जनरल सर्जरी असेल, जनरल मेडिसिन असेल, क्रिटिकल केअर असेल किंवा लहान बाळांच्या आधारावर लहान बाळाची शस्त्रक्रिया असेल, अशा विविध प्रकारच्या उपचारावर आधारावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. तर डॉक्टर साहेब, आपल्या हॉस्पिटलमध्ये यंत्र सामुग्री काय काय अवेलेबल आहे, जरा आपल्याला कळेल काय का? आपल्या हॉस्पिटलमध्ये 30 बेडेड हॉस्पिटल आहे. त्या 30 बेडेड हॉस्पिटलमध्ये जे नवजात शिशु बालकांसाठी 4 फोटोथेरपी NICU आहे आपल्याकडे. त्याचबरोबर कृत्रिम श्वास देण्याचे व्हेंटिलेटर, बायपॅप हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तसेच 5 पॅरा कार्डियक मॉनिटर हे पण उपलब्ध आहेत आपल्याकडे. तसेच डिजिटल एक्सरे 3D सिस्टीम एक्सरे आहे आपल्याकडे सुविधा. हाडाच्या ऑपरेशनसाठी व मूत्रविकाराच्या ऑपरेशनसाठी या प्रोसेस मशीन ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तसेच सेंट्रल ऑक्सिजन सुविधा सहित इतर लागणारे गरजेचे जे यंत्र सामग्री आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर या बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ आरोग्य योजना याच्यासाठी रुग्णांना आधार कार्ड, रेशन कार्ड व बांधकाम कार्ड आवश्यक आहे. या 3 डॉक्युमेंटची पूर्तता केली तर या हॉस्पिटलमध्ये सर्व आधारावर मोफत उपचार केले जातात, ते पण विना मूल्य फ्रीमध्ये. येस सर. सर, आता याच्यासाठी काय की बांधकाम कामगार कार्ड असणं गरजेचं आहे. त्या अनेक म्हणजे दुसरे जे कार्ड आहेत, आयुष्यमान भारत कार्ड आहे, महात्मा फुले योजना आहे, याचा सुद्धा आपल्या इथं लाभ मिळतोय का? हो, 100% मिळतोय. याच्यामध्ये कसं आहे, जर एखादा पेशंट इमर्जन्सी येतो, सिरियस असतो, त्यावेळेस त्याच्याकडे काय कागदपत्र नसतात, तरी सुद्धा आम्ही इमर्जन्सी म्हणून आहे, इमर्जन्सी मध्ये आम्ही पेशंटला ट्रीटमेंट केली जाते. त्याच्यानंतर मग डॉक्युमेंट आम्ही सांगितल्यानंतर मग ते डॉक्युमेंट 2 ते 3 दिवसात आणले तरी चालतात, परंतु ट्रीटमेंट कधीही थांबवली जात नाही. इमर्जन्सी पेशंट असतो, इमर्जन्सी पेशंटला ट्रीटमेंटची गरज असते, ते ट्रीटमेंट आम्ही देतो. त्यावेळेस कागदपत्र असतील किंवा नसतील याचा भाग नंतर, परंतु उपचार महत्वाचा, उपचारमध्ये आम्ही करतो. तर आपल्याकडे डॉक्टर साहेब आता इथं कुठल्या कुठल्या प्रकारचे म्हणजे वार्ड आहेत, आपल्या कशा पद्धतीने इथं सुविधा दिली जाते? अकलूज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लहान बाळाचं NICU असेल, नवजात शिशु विभाग त्याला म्हणायचं. त्याच्यानंतर पेडियाट्रिक ICU आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर ICU आहे. त्याच्यानंतर सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे, फुल इक्विप्ड आहे. त्याच्यामध्ये मेल वार्ड सेपरेट आहे, पुरुष वार्ड, मेल वार्ड, पुरुष वार्ड, स्त्री वार्ड हे पण सेपरेट आहे. त्यानंतर जनरल वार्ड पण आहे आपल्याकडे. सुसज्ज पॅथॉलॉजी विभाग, तसेच मेडिकल विभाग हे पण आहेत. आणि इमर्जन्सी सुविधासाठी जे सुपर कन्सल्टंट किंवा कन्सल्टंट इमर्जन्सी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. यामध्ये आता जनरल मेडिसिन, क्रिटिकल केअर, जनरल सर्जरी असेल, यूरोलॉजी असेल, नेफ्रोलॉजी असेल, न्यूरोलॉजी असेल किंवा पल्मोनॉलॉजी असेल, अशा बऱ्याचशा स्पेशालिटीचे डॉक्टर आपल्याकडे अवेलेबल आहेत. तसेच आपल्याकडे कॅन्सर आजारावरील सुद्धा आपल्याकडे तज्ज्ञ उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये ज्या इथून माळशिरस तालुक्यामधले जे रुग्ण आहेत ते सातारामध्ये किंवा पुणे, मुंबई किंवा बार्शी किंवा सोलापूर या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी जातात. तेच सुविधा कॅन्सरची आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होतात. त्याच्यासाठी किमोथेरपी म्हणा असेल, कॅन्सरची सर्जरी असेल किंवा कॅन्सरचं मेडिकल मॅनेजमेंट असेल,
ह्या सुद्धा सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये एकमेव अकलूज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होतात. सर आणि बाकीचं आता असं आहे की आपल्याकडे जे काय पुणा, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूरला जाऊन जे इथले जे पेशंट जे उपचार करत होते, जसं की पूर्वी आपण बघितलं LIC वाले काय ट्रीटमेंट असतील, मेडिकलच्या कार्डवरती जे काय ट्रीटमेंट असतात, तर या ट्रीटमेंट सुद्धा आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत का? हो, ट्रीटमेंट हा, आता कसं असतं, पेशंट ज्या वेळेस येतो आपल्याकडे इमर्जन्सी, त्यावेळेस आम्ही ट्रीटमेंट कधी थांबवत नाही, पहिला विषय. दुसरा विषय, ज्या वेळेस पेशंट इमर्जन्सी असतं त्यावेळेस पेशंट सांगत नसतो की आमचं इन्शुरन्स आहे किंवा आमचं ते आहे, हे आहे, काही सांगत नाही, पण आम्ही ट्रीटमेंट चालू ठेवले. त्याच्यानंतर विविध कॅशलेस विभाग, कॅशलेस सुविधा तेही आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये पेशंटला आम्ही ट्रीटमेंट वगैरे देऊन जे काही कॅशलेस वगैरे आहे, कॅशलेस अंतर्गत त्यांना ट्रीटमेंट पण देतो आम्ही. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी पण मार्गदर्शन आम्ही करतो. हर एक प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला इथं अवेलेबल होऊन जाऊ शकते इथं. आणि यासाठी आपल्याला इथं चांगली सुविधा उपलब्ध करून दिली माळशिरस तालुक्यामध्ये. आणि त्याचं जे येण्याचं ठिकाण आहे, सर्वांनी इथला लाभ घेतला पाहिजे. आणि या लाभामध्ये आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की माळशिरस तालुक्यातील अनेक कानाकोपऱ्यातील कामगार वर्ग असेल, विदाऊट कामगार वर्ग असेल, कॅशलेस असेल, तर हर एक व्यक्तींना या ठिकाणी आपल्याला सुविधा मिळणार आहे. आणि प्रथम उपचार इथं 100% मिळणार आहे. तर येण्याचं ठिकाणी इथं आहे मार्केट यार्डाच्या समोर, आपल्या इथं वरच्या मजल्यावरती आहे अकलूज मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू झालेलं आहे. तर आपण आता डॉक्टर साहेबांची मुलाखत घेतली आणि त्यानंतर आपण इथं आलो वार्डामध्ये पेशंटची आपण मुलाखत घेण्यासाठी, पेशंटचं मनोगत जाणून घेण्यासाठी. तर पाहत आहोत आपण की आता जे पेशंट जे आहे आले ते चांदापूरवरून पेशंट आलेले आहेत, पिलीवरून वाघमारे पेशंट आलेले आहेत. तर त्यांना आपल्याला सुविधा या हॉस्पिटलमध्ये काय काय मिळाली आपण विचारूया. गोविंद वाघमारे आपल्या सोबत आहेत इथं. नमस्ते, सेंट्रल ह्युमन राईट माळशिरस तालुका सोशल मीडिया प्रमुख. माझ्या मुलाची रॉड काढायची होते. मी पंढरपूरला गेलो पाटील हॉस्पिटलला, तिथे मला 30,000 रुपये खर्च सांगितला. माझी परिस्थिती नव्हती तेवढी. मग विकास दादा दांजे यांनी मला कॉल करून सांगितलं की अकलूजला जा म्हणून. म्हणजे इथं आल्यानंतर फ्रीमध्ये झालं बांधकाम योजनेच्या. फ्रीमध्ये म्हणजे कुठलाही 1 रुपयाचा खर्च नाही, आता पूर्ण ऑपरेशन तुमचं फ्रीमध्ये झालेलं हो. आहे. तसेच आपल्या बरोबर वेळापूर मधून एक पेशंट आहे इथं. आणि तरी पण मी सगळ्यांना एवढं सांगतो, माळशिरस तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यात की गोरगरीब जेवढे आपले बांधकाम कामगार योजनेतील आहेत त्यांनी अवश्य अकलूजला हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी येथे यावेत आणि डॉक्टर विकास शिंदे यांची गाडी घ्यावी. फार चांगले डॉक्टर आहेत आणि इथला स्टाफ पण भरपूर पेशंटची अशी सोय चांगली आहे. आपल्याकडे एक वेळापूर पेशंट आलेले आहेत, त्यांचं पण पायातील हाडाचा रॉड काढलेला आहे. त्यांना पण विचारूया आपल्याला की आपल्याला सुविधा कशी मिळाली. चांगले इथे सगळे कर्मचारी वगैरे सगळे व्यवस्थित काळजी घेतात. चांगलं झालं माझं ऑपरेशन. हो, काय पैसे लागले आपल्याला? नाही पैसे काहीच घेतले नाही त्यांनी. आणि मोफत तुमचं कामगार योजनेमधून झालेलं आहे आपलं, यांना पण मोफत लाभ मिळालेला आहे. आणि त्याबरोबर शेजारी एक पेशंट आहेत, आपण त्यांचं पण आपण जाणून घेऊयात की आपल्याला कुठल्या आजारासाठी आणि काय तुम्हाला म्हणजे सुविधा मिळाली तिथं. आपल्याला काय आजार होता? मोफत फ्रीमध्ये झालं. कुठल्याही प्रकारचा पैसा आपल्याला घेतला नाही, मोफत मध्ये झालं. बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पण सुविधा मिळाली. सुविधा आता ऑपरेशन त्रास काय होते का? आता नाही काय व्यवस्थित झालं ना. डॉक्टरांचा वगैरे रिस्पॉन्स कसा मिळाला? चांगलं. पेशंट वगैरे म्हणजे आल्यानंतर नर्स वगैरे आहेत त्यांची सुविधा तुम्हाला चांगल्या मिळाल्या. तर या हॉस्पिटलमध्ये बघा, मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सुविधा आहेत, डॉक्टर असतील, नर्स असतील, पेशंट स्टाफ असतील किंवा जे काही वॉर्ड आहे, वॉर्ड मध्ये जर बघितलं तर पूर्णपणे स्वच्छ आहे आणि चांगल्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये आपण आता आत बघितलं आपण की ज्या लोकांना ट्रीटमेंट चालू आहे त्यांची प्रतिक्रिया घेतल्यात, ज्यांना आता डिस्चार्ज दिला गेलाय त्यांचं बी महात्मा फुले योजनेतून, असं नाही की बांधकाम योजनेतूनच, पण महात्मा फुले योजनेतून पण त्यांना सुविधा मिळालेल्या आहे. त्यांची सुविधा काय मिळाल्या तर पेशंट नात्यापुत्यावरून इथं आलेला आहे. तर सर बोला आपल्याला काय सुविधा मिळाली? आमचे सगळं शिक्षण झालेलं, आमचं सगळं दवाखाना पाणी, आणखीन आमच्या मुलाचा त्रास होतो म्हणून आम्ही चांगलं होतो. ते अपेंडिक्सचा त्रास होतो, त्याच्यावर स्लीप पण आलेली होती. अपेंडिक्सचा त्रास होता. मग बाहेर तुम्ही दाखवलं होतं दवाखान्यामध्ये? बाहेर दाखवलं. अच्छा, सोनोग्राफी केलं होतं.
आणि त्यानंतर तुम्हाला सगळं पूर्ण ट्रीटमेंट फ्री मिळाली. फ्री मिळालं कुठल्याही प्रकारचे पैसा गेलेला नाही. हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळाली. फुकट मध्ये तुम्हाला जर ती सुविधा मिळाली अशी सर्वांना शहराला मिळालं. हा. बघा त्यांना पण आपल्याला नात्यापोत्यावरून आलेले पेशंट आहेत. तर लहान मुलगी आहे, या लहान मुलीला अपेंडिक्सवर सूज आलेली होती आणि त्याचं 7 दिवसाची ट्रीटमेंट फ्री मध्ये करून आता पूर्णपणे रिकवर झालेले आणि डिस्चार्ज घेऊन घरी चाललेले. तर अशा प्रकारे सर्व लोकांचं जनजीवन बदलवण्यासाठी आणि तळागाळातील लोकांना एक लाभ मिळण्यासाठी आपण जसं म्हणतो की माणसांच्या जीवनामध्ये की प्रत्यक्षात म्हणजे ते चक्रव्यूह चालत आलेलं आहे की माणसांचं मरमर काम करायचं, कमवलेला पैसा सगळा हॉस्पिटलमध्ये घालवायचा. तर जगताना असं जगतात की कधी मरणार नाही, मरताना असं मरतात की कधी जगलाच नाही. अशा चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या सर्व लोकांचा आज आपल्याला जर बघितलं तर जी कमवलेला पैसा ते हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचा जातोय, तो पैसा आपल्याला वाचवता येत आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने जी सुविधा दिलेली आहे बांधकाम कामगाराची, तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.